तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? आणि मस्तच राहायला हवं. तर माझ्या या आधीच्या व्हिडिओजला तुम्ही जे काही प्रेम देत आहात, माझे व्हिडिओज बघत आहात, एन्जॉय करत आहात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. धन्यवाद. तर आज आम्ही जात आहोत आमच्या इथल्या मोस्ट फेमस अशा फेस्टिवलला, जे दरवर्षी इथे ऑर्गनाईज केलं जातं, भरलं जातं. तर हे आहे करंजडे एरियातील फेस्टिवल, जे नोव्हेंबर 20 ते डिसेंबर 21 पर्यंत आहे. जवळपास महिनाभर इथे आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सारे स्टॉल्स आहे, व्हरायटीज ऑफ स्टॉल्स इथे आहेत. खाण्याचे आहेत, कॉस्मॅटिक्सचे आहेत, त्यानंतर प्रमोशनलसुद्धा इथे स्टॉल्स आहेत आणि भरपूर छान छान स्टॉल्स आहेत. आणि माझा जो सगळ्यात फेवरेट पार्ट होता तोही यावर्षी मला इथे बघायला मिळाला. तो तुम्हाला पुढच्या येणाऱ्या क्लिपमध्ये बघायला मिळेल. तर इथे साऊथ इंडियन मद्रासी मसाला ते विकतात आहे. त्यानंतर ह्या ताईंकडे रंगोली मॅट होत्या, मॅग्नेट्स होत्या, खूप छान छान होते. मला घ्यायचं होतं पण नाही जमलं. मी परत एकदा जाणार आहे तेव्हा मी घेईन. इथे लहान मुलांचे स्टेशनरी, खेळणी, त्यानंतर अगदी 10 रुपयापासून इथे प्रोडक्ट विकायला होते, वस्तू विकायला होते. आणि आम्ही खूप एन्जॉय केला. सगळ्यात आधी तर माझ्या लेकीने, श्लोकाने खूप एन्जॉय केलं. तिला घरी यायची इच्छाच होत नव्हती. इथे मी माझ्यासाठी बँगल्स बघते पण माझ्या साईजचं मला नाही वाटलं इथे मला होतील, त्यामुळे मी घेतल्या नाही आहेत. नंतर पुढे आम्ही आल्यावरती ते लस्सी टेस्ट केली. बांतिया लस्सी, पनवेलची फेमस लस्सी अशी त्यांनी तिथे लिहिलं होतं. आणि इथे पुढे हे जे कॅन्डल्स आहेत, सेंटेड आहे, नॉन सेंटेडसुद्धा आहे. तर ह्या ज्या ताई आहेत त्यांच्या 2 मुलांबरोबर त्या ह्या बिझनेस रन करतात आहे. मोआ फ्लेम्स तुम्ही बघू शकता आणि ह्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. तर नक्की तुम्ही कॅन्डल्स घ्या, मी सुद्धा घेतल्या आहेत. त्यानंतर इथे फेस्टिवलचा लुक तुम्ही बघू शकता. त्या बाजूला बालनगरी म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलं होतं ते मला फार आवडलं. त्यानंतर श्लोकाला सगळे गेम्स खेळायचे होते आणि ती आमच्या मागेच लागली होती की लवकर, मला हे बाकी काही बघायचं नाही आहे पण मला माझे गेम्स एन्जॉय करायचे आहेत. त्यानंतर तिला मी ह्या गेम झोनमध्ये घेऊन आलो. त्यांनी छान असं बाहेर बोर्ड लावलं होतं, छोटासा गेट केला होता बालनगरी म्हणून. तर तुम्ही बघू शकता इथे ती भरपूर छान एन्जॉय करते आहे. श्लोकाला अजून गेम्स खेळायचे होते पण टाईम लिमिटमुळे आम्ही निघायचं ठरवलं. आणि निघता निघता मला ही क्रॉकरी दिसली, मला फार आवडलेली. आणि क्रॉकरी म्हटलं की माझा जीव की प्राण आहे आणि मला खूप आवडते ते. तरी तिथे मला जे आता जे ट्रेंडिंग आहे पिंटरेस्टचं, सॉसर कप म्हणा किंवा फुलदाणी म्हणा, ते भरपूर होते तिथे. व्हरायटी ट्रेज होते आणि स्टोन मटेरियलमधलं पण होतं, पण ते थोडं कॉस्टली होतं त्यामुळे मी ते काही घेतलं नाही. पण एक छोटी फुलदाणी घेतली. त्यानंतर मला ना तुळशी वृंदावन घ्यायचं आहे, पण मला ते जे ग्रेनाईटमधलं असं की स्टोन वर्कचं असतं ना तसं हवं आहे. इथेही मला या आवडल्या होत्या पण अहोंना आवडल्या नव्हते.
त्यानंतर इथे पुढे आल्यावरती बुक स्टॉलसुद्धा आम्ही बघितलं आणि 1-2 बुक्स मी माझ्या डोक्यात ठेवले आहेत की मला नेक्स्ट टाईम ते घ्यायचे आहेत. बघू कधी काय कसं ते. आणि इथे छत्रपती महाराजांचे सुद्धा बुक होते, शिवाजी सावंत यांचे आणि इंटरनॅशनल परत आपले नॅशनल मराठी लेखक त्यांचेही बुक्स होते. छान छान बुक्स होते. मग आम्ही घरी निघायचं ठरवलं. जो फेवरेट गाव असतो जत्रेत असतो इथे काय म्हणतात. आणि त्यानंतर आम्ही तो खाऊ घेऊन घरी परतलो. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.